नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या या मनम ध्यानम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत गार्डियन एंजल मेडिटेशन. गार्डियन एंजल म्हणजेच रक्षक देवदूत ही एक दैवी ऊर्जा आहे जी आपल्या जन्मापासून आपल्यासोबत असते. ते ईश्वराचे दूत मानले जातात. त्यांचं कार्य आपल्याला मार्गदर्शन करणं, संरक्षण देणं आणि अनकंडिशनल प्रेम देणं हे असतं. ते कधीही आपल्याला जज करत नाहीत किंवा आपल्यावर रागवत नाहीत. आणि जेव्हा आपण शांत मनाने त्यांचं आवाहन करतो, त्यांची मदत मागतो, तेव्हा ते आपल्याला विचारांच्या रूपात, संधीच्या रूपात किंवा अचानक मिळालेल्या मदतीच्या रूपात योग्य दिशा दाखवतात. सो आता करूया गार्डियन एंजल मेडिटेशन. सगळ्यात पहिल्यांदी एक कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा, आरामदायक स्थितीमध्ये बसा. पाठीचा कणा शक्यतो ताठ ठेवा, पण शरीरात ताण नको. दीर्घ श्वास घ्यायला सुरुवात करा आणि हळुवारपणे डोळे मिटा. एकदम खोल दीर्घ श्वास जे तुमच्या शरीराला शांत करत जातील, रिलॅक्स करत जातील. लांब गहिरे श्वास तुमच्या शरीराच्या सगळ्या स्नायूंना एकदम सैल सोडा. चेहऱ्यावरचे सगळे मसल्स, सगळे स्नायू एकदम सैल करा. तुमचे डोळे, नाक, गाल, ओठ सर्व सैल सोडा. मान, खांदे ह्याच्यावरचे सगळे स्नायू एकदम सैल सोडा. एकदम रिलॅक्स. तुमच्या शरीरातले सगळे स्नायू जसजसे हलके होत जात आहेत, रिलॅक्स होत जात आहेत, तसतसं तुमचं मनही शांत होत जात आहे. थोडा वेळ मनातल्या विचारांना बाजूला ठेवा, कारण आज आपण एक दैवी अनुभव घेणार आहोत. आज आपण आपल्या गार्डियन एंजलला भेटणार आहोत. सो एकदम रिलॅक्स करा. मनाने रिलॅक्स व्हा, शरीराने पण रिलॅक्स व्हा. शरीरावरचे सगळे स्नायू सैल 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 करत राहा. लांब दीर्घ श्वास. प्रत्येक लांब दीर्घ श्वासाबरोबर आजूबाजूची पॉझिटिव्ह एनर्जी आपण आत घेतोय अशी कल्पना करा. आणि प्रत्येक श्वास सोडताना जे काही शरीरातले ताणतणाव, डिस्कम्फर्ट्स असतील ते बाहेर सोडतोय, शरीर हलकं करतोय अशी कल्पना करा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास. सर्व ताण श्वासावाटे बाहेर. हात, पाय, खांदे पूर्णपणे सैल सोडा. एकदम रिलॅक्स व्हा. जसं आपण झोपायच्या वेळेला असतो अगदी तसंच. शरीराने, मनाने पूर्ण रिलॅक्स. 10-15 मिनटं पुढची आपण एकदम शांततेत घालवणार आहोत, कारण आज आपण आपल्या गार्डियन एंजलला, आपल्या रक्षक देवदूताला भेटणार आहोत. शरीर एकदम सैल. दीर्घ लांब श्वास. मनातले विचार पूर्णपणे बंद होत आहेत. मन हलकं वाटतं आहे मनाला. शरीर हलकं होतं आहे. वाव, यू आर फीलिंग सो कम्फर्टेबल अँड सो रिलॅक्स राईट नाव. पायावरचे सगळे स्नायू, हातावरचे सगळे स्नायू एकदम सैल सोडा. अनुभवा शरीरातलं हे रिलॅक्सेशन. हलकं होताना शरीर, त्याचा आनंद घ्या. मन हलकं होताना त्याचा आनंद घ्या. जस्ट बी इन दिस रिलॅक्सिंग स्टेट. लांब गहिरे श्वास. तुम्हाला अजून रिलॅक्स करत चाललेत. आणि जसजसं शरीर रिलॅक्स होत चाललंय तसं मनही रिलॅक्स होत चाललंय. आणि जसं मन रिलॅक्स होत जात आहे तसं तुमचं शरीरही अजूनच रिलॅक्स होत जात आहे. वाव, वंडरफुल, व्हेरी नाईस. लांब दीर्घ श्वास. शरीर पूर्ण रिलॅक्स्ड, मन पूर्ण रिलॅक्स्ड.
आता अशी कल्पना करा की तुमच्या डोक्यावरून एक सोनेरी पांढरा शुभ्र प्रकाश खाली 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 येतोय आणि हा प्रकाश तुमच्या शरीराच्या भोवती एक सुरक्षित कवच, सुरक्षा कवच तयार करतोय. इमॅजिन करा, कल्पना करा की तुम्ही या पूर्णपणे सुरक्षा कवचाच्या आतमध्ये आहात. तुमच्या अवतीभोवती पूर्णपणे गोल्डन व्हाईट लाईटचं एक कवच तयार झालेलं आहे. या कवचाच्या आत फक्त सकारात्मक ऊर्जाच येऊ शकते. तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित आणि शांत वाटतंय. एकदम शांत, एकदम शांत, एकदम शांत. वाव. आता कल्पना करा की तुमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी, तुमच्या हार्ट चक्रापाशी एक पांढरा तेजस्वी ठिपका आहे आणि हा ठिपका हळूहळू हळूहळू मोठा होत जातोय. तुमच्यासमोर मोठा होत जातोय आणि तुमच्यासमोर एक भव्य, दैवी आणि अत्यंत प्रेमळ, एक अतिशय तेजस्वी अशी ऊर्जा प्रकट होतीये. वाव. हा आहे तुमचा गार्डियन एंजल. त्याच्या अस्तित्वामुळे वातावरणात एक मधुर सुगंध आणि शांतता पसरली आहे. तुमच्या मनात सुद्धा शांतता पसरली आहे. तुम्हाला इतकं शांत, इतकं सुरक्षित याआधी कधीच वाटलं नव्हतं. वाव, नाईस. एन्जॉय. त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला खूप सुरक्षित, खूप आनंदी वाटतंय. तुमच्या गार्डियन एंजलकडून प्रेमाच्या लहरी तुमच्याकडे येत आहेत. जस्ट ॲक्सेप्ट देम. मनातल्या मनात म्हणा, माय गार्डियन एंजल, माझ्या रक्षक देवदूता, माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद. प्लीज मला मार्गदर्शन कर आणि माझं रक्षण कर. फील करा, तुमचा गार्डियन एंजल तुमच्याकडे प्रेमाने बघतोय आणि हसतोय. आता तुमच्या मनातला एखादा प्रश्न किंवा तुमची एखादी समस्या, एखादा डिस्कम्फर्ट जो असेल, तो तुमच्या गार्डियन एंजलला सांगा. जसं तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राशी बोलता. त्याला विचारा, मला या परिस्थितीत काय करायला हवं, मला योग्य मार्ग दाखव. आणि मग काही क्षण शांत राहा. त्याच्याकडून येणाऱ्या कोणत्याही विचाराचा, भावनेचा स्वीकार करा. उत्तर कदाचित शब्दात नसेल, ते कदाचित एखाद्या गाढ शांततेच्या रूपात असेल. तुम्हाला कदाचित ते नंतर मिळेल. बट जस्ट ॲक्सेप्ट वॉट एव्हर कम्स युअर वे. Your guardian angel won't judge you. Ask him anything. अगदी कुठलाही प्रश्न तुमच्या मनात पडला असेल, त्याला विचारा आणि थोडा वेळ शांततेमध्ये त्याच्या उत्तराची वाट पहा. व्हेरी नाईस. तुमच्या देवदूताला आता सांगा, तुमच्या शरीरातले काय जे आजार असतील, मनातल्या ज्या जुन्या जखमा असतील, ज्या नकारात्मकता तुमच्या मनामध्ये भरल्या असतील, त्या सर्व काढून टाकायला सांगा त्याला. कल्पना करा की तुमच्या या गार्डियन एंजलच्या हातातून एक हिरवा हिलिंग लाईट, ग्रीन हिलिंग लाईट, हिरवा प्रकाश तुमच्या शरीरात जिथे त्रास आहे, तुमच्या मनात जिथे त्रास आहे तिथे जातोय. तुमचं शरीर आतून उजळून निघतंय. तुमची प्रत्येक पेशी आनंदाने भरतीये. तुमचं मन आनंदाने भरतंय, मन हलकं होतंय. अनुभव घ्या याचा.
अनुभव घ्या तुमच्या शरीरात आणि मनात कशी पॉझिटिव्ह एनर्जी तुमचा गार्डियन एंजल भरतोय. वाव. तुमची प्रत्येक पेशी, एव्हरी सेल ऑफ युअर बॉडी इज बिकमिंग सो हॅपी, सो हॅपी. तुमचा देवदूत आता तुम्हाला तुमचं भविष्य दाखवतोय. भविष्यातले सगळे आनंदाचे प्रसंग दाखवतोय. तुम्ही यशस्वी आहात, सुखी आहात. तुमच्या आजूबाजूला तुमची प्रेमाची माणसं आहेत. यू आर गेटिंग सक्सेस इन व्हॉट एव्हर यू डू. ही प्रतिमा तुमच्या मनात साठवून ठेवा. वंडरफुल. तुमचा गार्डियन एंजल आता तुम्हाला सांगतोय की मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबतच आहे. फक्त मला हाक मारायला विसरू नकोस. वंडरफुल. यू आर फीलिंग सो नाईस, सो सपोर्टेड. तुमच्या गार्डियन एंजलच्या ह्या प्रेमाबद्दल त्याचे तुम्ही आता आभार माना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तुमचा देवदूत आता तुमच्या डोक्यावरती हात ठेवून तुम्हाला आशीर्वाद देतोय. तुमच्या कानात हळूच सांगतोय, घाबरू नकोस, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. जस्ट फील धिस मुमेंट. हा क्षण, याचा अनुभव घ्या. ही शांतता, हे प्रेम, ही एनर्जी. Just feel it. Experience it. तुम्हाला प्रचंड एनर्जेटिक आणि हलकं वाटतंय. मनात एकदम छान शांतता पसरली आहे. पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरात, मनात आणि तुमच्या आजूबाजूला पसरत चालली आहे. वाव, नाईस. तुम्हाला खात्री पटली आता की गार्डियन एंजल हा कायम तुमच्यासोबत आहे तुमचा. आणि जेव्हा केव्हाही तुम्हाला तुमच्या गार्डियन एंजलच्या मदतीची गरज असेल तेव्हा तुम्ही त्याला अगदी सहजपणे हाक मारू शकता आणि तो लगेचच तुमच्या मदतीसाठी येणार आहे. आणि असंच अनकंडिशनल लव तुम्हाला तो देणार आहे. निरपेक्ष प्रेम तो तुमच्यावर करतो. किती छान. वंडरफुल. फील करा हे फिलिंग की कुणी आपल्यासाठी आहे. आपण एकटं नाही आहे. आपण जेव्हा मदत मागू तेव्हा बिनशर्त मदत आपल्याला मिळते. कुणीही आपल्याला जज करत नाही आहे. व्हेरी नाईस. परत एकदा गार्डियन एंजलचे आभार माना. फील द पॉझिटिव्ह एनर्जी इनसाइड युअर माइंड अँड बॉडी. लांब दीर्घ श्वास घ्या. हळूहळू हातापायाची हालचाल करायला सुरुवात करा. लांब दीर्घ श्वास. And whenever you feel comfortable, open your eyes with a smile on your face. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित हास्य ठेवून हळुवारपणे जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचे डोळे उघडा. And feel all the positive energy around you. This is the positive energy of your guardian angel. तुमच्या रक्षक देवदूताची एनर्जी आता तुम्ही इथून पुढे कायम तुमच्यासोबत फील कराल. कायम, सदैव, कुठल्याही परिस्थितीत, अगदी कुठेही, कुठल्याही क्षणी, अगदी कुठल्याही कारणासाठी, कुठल्याही मदतीसाठी तुम्ही तुमच्या गार्डियन एंजलला नक्की बोलवू शकता. वाव, वंडरफुल.
जेव्हा केव्हाही तुम्हाला काही अडचण येईल किंवा मनामध्ये थोडीशी अशांतता निर्माण होईल, थोडं डिस्टर्बिंग फीलिंग्ज येतील, त्यावेळेला जस्ट कम बॅक टू दिस मेडिटेशन. हे मेडिटेशन करा, तुमच्या गार्डियन एंजलला बोलवा आणि मग बघा तुम्हाला किती छान मानसिक शांती मिळेल आणि तुमचा प्रॉब्लेम कसा चुटकीसरशी सोल्युशन मिळेल त्याचं. वंडरफुल. थँक्यू सो मच. धन्यवाद.